या व्हिडिओमध्ये आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन चॅप्टरमधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत, ब्लड. आणि ब्लडमध्ये पण आपण पाहणार आहोत प्लाझ्मा. ब्लडमधला प्लाझ्मावाला पॉईंट पाहणार. तर बघा, ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. तर ब्लड जे आहे, ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. तर ब्लड तर पहिली गोष्ट कनेक्टिव्ह टिश्यू आहे, म्हणजे संयोजी ऊती आहे. प्राण्याच्या शरीरामध्ये 4 प्रकारच्या ऊती असतात. त्यापैकी एक प्रकारची ऊती आहे कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचा एक प्रकार आहे ब्लड. तर कन्सिस्टिंग, आता जे कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्यांच्यामध्ये टिश्यू जे आहेत ते पेशीपासून बनलेले असतात, म्हणजे सेल. आणि सेलच्या मध्ये जागा पण असते, 2 सेलच्या मध्ये जागा. तर सेलच्या मधली जी जागा असते नॉर्मली त्याच्यामध्ये मॅट्रिक्स असते, मॅट्रिक्स. तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सेल आणि मॅट्रिक्स असतात. तर बघा, हे ब्लड जे आहे कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचं जे मॅट्रिक्स आहे म्हणजे 2 पेशाच्या मधली जागा जी आहे ते फ्लुईडपासून बनलेलं आहे, म्हणजे द्रव पदार्थापासून बनलेलं आहे. परत लक्षात ठेवा, टिश्यू जे आहेत ते पेशांपासून बनलेले असतात. पेशांच्या मध्ये जागा असते, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स असतात. आता हे जे ब्लड जे आहे, जे टिश्यू आहे, त्याच्यामध्ये जे पेशी आहेत त्यांच्यामध्ये पण जागा आहे, 2 पेशाच्या मध्ये जागा. आणि त्या जागेमध्ये जे मॅट्रिक्स आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? फ्लुईड प्रकारचं आहे. प्लाझ्मा अँड फॉर्म एलिमेंट्स. आणि काय आहेत त्याच्यामध्ये? फॉर्म एलिमेंट्स आहेत. फॉर्म एलिमेंट्स म्हणजे ते पेशा. बघा, ब्लड टिश्यू आहे, परत बघा टिश्यू आहे. टिश्यू कशापासून बनलेले असते? सेल. तर हे जे सेल आहेत त्यांनाच फॉर्म एलिमेंट म्हटले, फॉर्म एलिमेंट. तर ब्लडमध्ये काय काय आहे? मॅट्रिक्स आहे, प्लाझ्मा आहे आणि फॉर्म एलिमेंट आहेत. फॉर्म एलिमेंट म्हणजे पेशा आहेत. कोणत्या कोणत्या पेशा आहेत? तर RBC, WBC म्हणजे पांढऱ्या पेशा, लाल पेशा, या प्रकारच्या पेशा आहेत. तर रक्ताची व्याख्या झाली. ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ फ्लुईड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म एलिमेंट्स. तर फ्लुईड मॅट्रिक्स आहे, प्लाझ्मा आणि फॉर्म एलिमेंट आहे. बघा, आता प्लाझ्मा, आपल्याला त्यापैकी प्लाझ्मा बघायचं आहे. प्लाझ्मा काय आता आपण बघू. त्याच्यातला पहिला पॉईंट ब्लडमधला कोणता आहे? प्लाझ्मा आहे. बघा, आता बघू. प्लाझ्मा इज अ स्ट्रॉ कलर्ड. तर प्लाझ्माचा पहिल्यांदा कलर सांगितला आहे. कोणत्या कलरचा आहे? स्ट्रॉ कलर. स्ट्रॉ कलर म्हणजे हलका पिवळा असते, फिक्का पिवळ्या रंगाचा. विस्कस. दुसरा पॉईंट काय म्हणलं की प्लाझ्मा कसा आहे? विस्कस फ्लुईड आहे. विस्कस म्हणजे काय? विस्कस म्हणजे काय? तर चिकट आहे, चिकट पदार्थ. तर जसं बघा, दूध जे असते, दूध जे असते ते पाण्यापेक्षा जास्त विस्कस असते, म्हणजे कसं? जास्त चिकट असते. दुधाचा बघा तुम्ही थेंब सोडा असा भिंतीहून तर हळूहळू घसरत येते, कारण त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. तर बघा, प्लाझ्मा पण तसंच आहे, विस्कस आहे. बघा, रक्त बघा, तुम्ही रक्ताचा थेंब जर सोडला तर असं सरळ घरंगळत जात नाही पाण्यासारखा, तर हळूहळू जाते, कारण ते चिकट आहे. प्लाझ्मा जे आहे स्ट्रॉ कलरचा आहे आणि चिकट आहे. स्ट्रॉ म्हणजे फिक्का पिवळ्या रंगाचा आहे आणि चिकट आहे. कन्स्टिट्युएंटिंग नियरली 55% ऑफ द ब्लड. तर 55% प्लाझ्मा जे आहे, म्हणजे प्लाझ्मा जे आहे ते एकूण रक्ताच्या 55% प्लाझ्मा असते. समजा 100 ml जर तुम्ही रक्त काढलं तर त्याच्यात 55 ml तुम्हाला काय भेटणार आहे? प्लाझ्मा. तर अर्ध्यापेक्षा जास्त रक्तामध्ये कोण असते? प्लाझ्मा असते. 50%हून जास्त असते. 90 to 92% ऑफ द प्लाझ्मा. आता प्लाझ्माचं रक्ताच्या 55% प्लाझ्मा आहे, पण आता बघा रक्तातलं बाकीचं समजा प्लाझ्माच काढला आपण बाजूला, तर त्याच्या 90% ते 92% म्हणजे प्लाझ्मामध्ये फक्त काय? वॉटरच आहे. म्हणजे प्लाझ्मा 90% पाण्यापासून बनलेला आहे. प्लाझ्मा मेनली पाण्यापासूनच बनलेला आहे. आता उरलेले जे 8 ते 10% आहे ते कशापासून बनलेले आहे? प्लाझ्मामध्ये दुसऱ्या गोष्टी काय आहेत? तर प्रोटीन्स आहेत. उरलेले 8 ते 10% काय? प्रोटीन्स आहेत. 90% काय? पाणी आहे. प्रोटीन्स कंट्रीब्यूट 6 to 8%. तर 6 to 8% किती आहे? प्रोटीन आहे. सॉरी, 8 ते 10 नाही, 6 ते 8% कोण आहे? प्रोटीन आहेत. 6 ते 8% प्रोटीन आहेत. कोणते प्रोटीन आहेत? फिब्रिनोजिन एक प्रोटीन आहे, ग्लोब्युलिन्स एक प्रकारचे प्रोटीन आहेत, आणि अल्ब्युमिन्स असे 3 प्रकारचे आर द मेजर प्रोटीन्स. मेजर म्हणजे मोठ्या प्रमाणात
मेनली हेच 3 प्रोटीन आहेत, 6 ते 8%. प्लाझ्मा, आता बघा रक्तातून तुम्ही प्लाझ्मा बाजूला काढला तर प्लाझ्मामध्ये जर आपण चेक करायलो प्लाझ्मा कशापासून बनलेला आहे, तर 90 ते 92% प्लाझ्मा हे पाण्यापासून बनलेलं आहे आणि 6 ते 8% प्लाझ्मामध्ये काय आहेत, प्रोटीन आहेत. आणि प्रोटीन कोणते आहेत, फिब्रिनोजिन, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन्स हे मेजर प्रोटीन्स आहेत. पुढे बघा त्यातलं बघा आता काय काय सांगितलं. फिब्रिनोजिन्स आर नीडेड फॉर क्लॉटिंग और कोॲग्युलेशन ऑफ द ब्लड. फिब्रिनोजिन्सचं काम सांगितलं आहे ते ब्लड क्लॉटिंग. बघा ब्लड क्लॉटिंगलाच ब्लडचं कोॲग्युलेशन दोन्ही शब्द म्हणतात. याला मराठीमध्ये क्लथन म्हणतात. क्लथन रक्ताचं क्लथन करणे, रक्ताची गाठ बनवणे, गुठळी म्हणतात. तर रक्त गोठवणे पण म्हणतात. तर फिब्रिनोजिन्स आर नीडेड फॉर क्लॉटिंग और कोॲग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे रक्त. तर रक्त गोठवण्यासाठी सुद्धा हे कामाला येतात. पुढे बघा ग्लोब्युलिन्स प्रायमरीली म्हणजे मुख्यतः मेन काम त्यांचं इन्वॉल्ड इन डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी. तर डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय की संरक्षण, शरीराच्या संरक्षण क्रियामध्ये हे काम करतात. अँड तर हे ग्लोब्युलिन्सचं काम झालं, शरीराचं संरक्षण करण्याचं काम आहे. म्हणजे बाहेरून काही सूक्ष्मजीव, व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे जर आले शरीरामध्ये तर त्यांना मारून टाकण्याचं काम आहे आणि शरीराचं संरक्षण करण्याचं काम आहे बाहेरच्या येणाऱ्या फॉरेन मटेरियलपासून. अँड अल्ब्युमिन्स तिसऱ्या प्रकारचे होते अल्ब्युमिन्स. यांचं काम काय दिले, हेल्प इन ऑस्मॉटिक बॅलन्स. तर शरीराचं ऑस्मॉटिक बॅलन्स जे आहे ते मेंटेन करण्याचं काम कोण करतात, अल्ब्युमिन्स प्रोटीन. तर हे 3 प्रोटीन आणि त्यांची कामं लक्षात ठेवा. परत बघा फिब्रिनोजिनचं काम काय, रक्त गोठवण्याचं. ग्लोब्युलिन्सचं काम काय आहे, मुख्य प्रायमरी काम काय, मुख्य डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे शरीराचं संरक्षण करण्याचं. आणि अल्ब्युमिन्सचं काम काय आहे, तर ऑस्मॉटिक बॅलन्स मेंटेन करण्याचं. पुढे बघा प्लाझ्मा अल्सो कंटेन्स म्हणजे त्यांच्यामध्ये आहे, समाविष्ट आहेत स्मॉल अमाऊंट्स ऑफ मिनरल्स. त्यांच्यामध्ये मिनरल्स पण आहेत. मिनरल्स म्हणजे खनिज, काही खनिज पदार्थ पण आहेत. कोणते मिनरल्स कोणाला म्हणतात बघा, सोडियमचे आयन, Na+ म्हणजे सोडियम आयन, Ca2+ म्हणजे कॅल्शियम आयन, Mg2+ म्हणजे मॅग्नेशियमचे आयन, HCO3- म्हणजे हे काय बायकार्बोनेट आयन आहे आणि Cl- हे काय आहे क्लोराईड आयन. आणि पुढे ETC सुद्धा दिले. ETC म्हणजे अजून याच्या व्यतिरिक्त पण काही असतील खनिजे. तर एवढे तर तुम्ही मेनली लक्षात ठेवायचे. किती खनिज आहेत, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बायकार्बोनेट आणि क्लोरीन. तर 1 2 3 4 5 हे 5 खनिजं पण लक्षात ठेवा. हे कशामध्ये आहेत, प्लाझ्मामध्ये. त्याच्यानंतर बघा प्लाझ्मामध्ये काय झालं, 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स कोणते होते, फिब्रिनोजिन्स, ग्लोब्युलिन्स आणि अल्ब्युमिन्स. आणि थोड्या प्रमाणात हे काय आहेत, खनिजं पण आहेत. अजून काय बघा ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स आणि लिपिड्स. बघा ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, अमिनो ॲसिड्स म्हणजे काय प्रोटीन्स आहेत आणि लिपिड्स म्हणजे काय फॅट्स आहेत. म्हणजे हे पोषक द्रव्य आहेत, हे न्यूट्रियंट्स पण आहेत त्याच्यामध्ये प्लाझ्मामध्ये. आर ऑल्सो प्रेझेंट इन द प्लाझ्मा ॲज दे आर ऑलवेज इन द ट्रान्झिट इन बॉडी. ऑलवेज इन ट्रान्झिट. बघा ट्रान्झिटमध्ये म्हणजे काय, वहन. तर नेहमी वहनमध्येच असतात कोण, ग्लुकोज आणि अमिनो ॲसिड आणि लिपिड्स म्हणजे फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन हे नेहमी ट्रान्झिटमध्ये असतात. ट्रान्झिटमध्ये म्हणजे काय की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात. पोटामध्ये तुम्ही जेव्हा जेवण करता तर पोटात पचलेले असतात हे आणि प्रत्येक पेशीला नेऊन द्यायचं काम असते रक्ताचं. आणि रक्तामध्ये ते हे नेहमीच असतात, नेहमी ट्रान्झिटमध्ये असतात, नेहमी वहनामध्ये असतात. ट्रान्झिट म्हणजे वहन. फॅक्ट आणि अजून काय आहे बघा याच्या व्यतिरिक्त फॅक्टर्स फॉर कोॲग्युलेशन ऑर क्लॉटिंग ऑफ ब्लड ऑल्सो प्रेझेंट. तर बघा त्यांना क्लॉटिंग फॅक्टर म्हणतात, जे रक्त गोठवण्यामध्ये काही कामाला येतात. फॅक्टर 1, फॅक्टर 2, फॅक्टर 3 असे नावं असतात त्यांचे. जवळपास असे 13 फॅक्टर आहेत. तर हे 13 फॅक्टरसुद्धा जे कशामध्ये कामाला येतात, ब्लड क्लॉटिंगमध्ये असतात. आता तुम्हाला 13 जणांची नावं पाठ करायची नाहीत किंवा कोणाची नावं पाठ करायची नाहीत सध्या. फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला की ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठवण्यासाठी काही फॅक्टर्स लागतात, ते पण असतात प्लाझ्मामध्ये. इन द प्लाझ्मा इन ॲन इनॅक्टिव्ह फॉर्म. आणि हे सगळे फॅक्टर कोणत्या फॉर्ममध्ये असतात, इनॅक्टिव्ह म्हणजे सध्या ते ॲक्टिवेट नसतात.
कारण रक्त गोठवायचं काम चालू नसते. जेव्हा शरीरात रक्तवाहिन्यामधून वाहत असते तेव्हा त्याला गोठवायचं नाही आहे आपल्याला. पण कुठं जखम वगैरे झाली आणि कुठून जर रक्त शरीराच्या बाहेर वाहत असेल किंवा रक्तवाहिनीच्या बाहेर वाहत असेल तर तिथं त्याला गोठवावं लागते, कारण तिथं बंद करावं लागते, नाहीतर सगळं रक्त सांडून जाईल. तर त्याच टाईमला जेव्हा जखम वगैरे होते तेव्हाच ते ॲक्टिवेट होतात. प्लाझ्मा विदाऊट द क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड सीरम. आणि बघा आता प्लाझ्मामध्ये एवढ्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत तुम्ही बघितल्या. प्लाझ्मामध्ये काय काय 90 ते 92% पाणी आहे, 6 ते 8% काय आहेत, प्रोटीन्स आहेत. कोणते प्रोटीन्स? फिब्रिनोजिन, ग्लोब्युलिन्स, अल्ब्युमिन हे प्रोटीन आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मिनरल्स होते. मिनरल्स कोणते? सोडियमचे आयन, सोडियम, मॅग्नेशियम, बायकार्बोनेट आणि क्लोराईड हे मिनरलसुद्धा होते. आणि एवढे सगळं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय? फॅक्टर आहे. पण जर आपण फक्त फॅक्टर काढले, क्लॉटिंग फॅक्टर, तर बाकीचं उरलेलं सगळं पाणी आणि हे सगळं प्रोटीन्स आणि हे ग्लुकोज वगैरे सगळं यांना सगळ्यांना मिळून काय म्हणतात? सीरम म्हणतात. सीरम म्हणतात. प्लाझ्मा मध्ये जर मायनस केलं आपण, विदाऊट म्हणजे मायनस, प्लाझ्मामधून काय मायनस केलं? क्लॉटिंग फॅक्टर मायनस केलं. क्लॉटिंग फॅक्टर मायनस केलं तर आपल्याला काय भेटते? सीरम भेटते. आता बघा वरच्याच पॉईंटवर काहीतरी नोट्स बघू परत एकदा. ब्लड स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू विथ फ्लुइड मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत? फॉर्म एलिमेंट आहेत. प्लाझ्मा बघा, स्ट्रॉ कलरचा प्लाझ्मा आहे. त्याच्यामध्ये प्लाझ्माबद्दल माहिती सांगितली आहे. प्लाझ्मा कसा आहे? स्ट्रॉ कलरचा आहे म्हणजे फिक्या पिवळ्या रंगाचा आहे आणि विस्कस आहे म्हणजे चिकट आहे. प्लाझ्मामध्ये 55% प्लाझ्मा जे आहे रक्ताच्या किती टक्के आहे? 55% आहे. कन्स्टिट्युएंट 55% ऑफ द ब्लड. आणि प्लाझ्मामध्ये 90 ते 92% कोण आहे? पाणी आहे. 6 ते 8% कोण आहेत? प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स कोणते आहेत? एक आहे फिब्रिनोजिन. बघा इथं त्याचं वेगळं करून दिलं सगळं. फिब्रिनोजिन काय? नीडेड फॉर क्लॉटिंग कोॲग्युलेशन. ग्लोब्युलिन्स इन्वॉल्व इन डिफेन्स मेकॅनिझम, ते शरीराच्या संरक्षणासाठी. अल्ब्युमिन हेल्प इन ऑस्मॉटिक बॅलन्स. 3 जण आहेत तर 3 प्रोटीन आणि तिघांचे काय आहेत तुमच्याकडं काम आहेत. त्याच्यानंतर बघा मिनरल्स, सोडियम प्लस, Ca2+, मॅग्नेशियम 2+ आणि HCO3- आणि कोण आहे? कॅल्शियम मायनस. हे सगळे तुमचे मिनरल्स आहेत. एवढे आहेत. आणि अदर कंपोनंट दुसरे गोष्टी कोणते घटक आहेत? ग्लुकोज आहेत, अमिनो ॲसिड आहेत आणि लिपिड्स आहेत. हे जे की नेहमी कशामध्ये असतात? बॉडीमध्ये ट्रान्झिटमध्ये म्हणजे नेहमी वहनामध्ये असतात. आणि अजून दुसरं काय आहे? कोॲग्युलेशन फॅक्टर आहे, क्लॉटिंग फॅक्टर पण आहेत. आणि हे सगळे क्लॉटिंग फॅक्टर कशामध्ये आहेत? इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. ॲक्टिवेट नसतात, कारण ॲक्टिवेट जर झाले तर रक्ताला ते काय करून टाकतात? गोठून टाकतात. आणि बघा सीरम, हे सीरम काय असते? प्लाझ्मा विदाऊट क्लॉटिंग फॅक्टर. प्लाझ्मामधून जर तुम्ही क्लॉटिंग फॅक्टर मायनस केले तर काय तयार होते? सीरम तयार होते. सीरम. चला आता काही क्वेश्चन बघू. बघा ब्लड इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ अ फ्लुइड मॅट्रिक्स डॅश अँड फॉर्म एलिमेंट्स. याच्यामध्ये बघा फ्लुइड मॅट्रिक्स एक आहे, फॉर्म एलिमेंट्स आहे आणि अजून इथं काय होतं? एक शब्द तर काय होता? प्लाझ्मा होता. NCERTमध्ये बघा तुम्ही. ब्लड इज अ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म एलिमेंट्स. या 3 गोष्टीपासून ब्लड बनलेला आहे. प्लाझ्मा कन्स्टिट्युएंट्स नियरली, तर रक्ताच्या किती टक्के जवळपास प्लाझ्मा आहे? तर 55% कोण आहे? 55% कोण आहे? ब्लडच्या प्लाझ्मा आहे. डॅश अँड डॅश आर नीडेड फॉर क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर रक्त गोठवण्यासाठी काय काय लागते ते बघायचं. तर डॅश अँड डॅश नीडेड फॉर द क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर क्लॉटिंगसाठी किंवाच कोॲग्युलेशन म्हणजे काय? रक्त गोठवण्यासाठी काय काय लागते? 2 गोष्टी. एक तर आपल्याला फिब्रिनोजिन लागते, ते सांगितलं होतं, फिब्रिनोजिन. आणि दुसरं काय लागते? क्लॉटिंग फॅक्टर लागतात. ह्या 2 गोष्टी लागतात. चौथा काय? प्लाझ्मा कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल असतात. कोणते? जसं बघा सोडियम आयन आहे, कॅल्शियम आयन आहे, मॅग्नेशियम आयन आहे, कार्बोनेट आयन आहे आणि अजून कोणतं होतं? क्लोराईड आयन. एवढे लागतात.
प्लाझ्मा विदाऊट द क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात, सिरम म्हणतात. क्लॉटिंग फॅक्टर काढून टाकला प्लाझ्मामधून की त्याला काय म्हणतात, सिरम म्हणतात. व्हॉट पर्सेंटेज ऑफ प्लाझ्मा इज वॉटर, प्लाझ्मामध्ये किती टक्के पाणी असते, तर 90 ते 92% पाणी आहे. विच प्रोटीन इन प्लाझ्मा इज प्रायमरली इन्वॉल्ड इन डिफेन्स मेकॅनिझम, डिफेन्स मेकॅनिझमवालं कोणतं होतं बघा. डिफेन्स मेकॅनिझममध्ये इथं बघा तुम्हाला दिलेलं आहे, तिन्ही जे मी नावं दिले ते नोट्समध्ये. डिफेन्स मेकॅनिझममध्ये बघा कोणतं आहे, ग्लोब्युलिन्स, ग्लोब्युलिन्स नाव आहे. तर ग्लोब्युलिन्स इज मेनली प्रायमरीली इन्वॉल्व इन डिफेन्स मेकॅनिझम. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अल्ब्युमिन, अल्ब्युमिनचं बघा मेन काम काय होतं, तर फिब्रिनोजिनचं काम होतं क्लॉटिंग, ग्लोब्युलिनचं काम होतं डिफेन्स, आणि अल्ब्युमिनचं काम काय होतं तुमचं ऑस्मॉटिक बॅलन्स ठेवणं बॉडीमध्ये. प्लाझ्मा विदाऊट द क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड, बघा प्लाझ्मामधून क्लॉटिंग फॅक्टर काढलं तर शेवटचीच लाईन आहे, त्याला काय म्हणतात, सिरम. लिम्फ म्हणत नाहीत, हिमोग्लोबिन किंवा प्लेटलेट म्हणत नाहीत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट मिनरल फाउंड इन प्लाझ्मा, बघा सोडियमचा आयर्न भेटते, कॅल्शियमचा भेटते, मॅग्नेशियमचा भेटते, पण आयर्न भेटत नाही. तर झालं, एवढे सगळे क्वेश्चन तिथं लिहून घ्या. काही एक्स्ट्रा माहिती वाटली असेल तर ती पण लिहून घ्या तिथं NCERT पेजवर.